Hi dear students, welcome back. Actually last time टेक्निकल प्रॉब्लेम मुळे आपला हा सर्कलचे दुसरे जे दोन व्हिडिओज होते ना ते प्रॉब्लेम झाला, त्यामुळे मग हा नवीन परत व्हिडिओ तयार केला आणि तुमच्यापर्यंत मी पोहोचतोय. तर महत्वाचं म्हणजे आता आपण या सर्कलमध्ये थर्ड पार्ट जो राहिला होता त्याच्यामध्ये होता तो पॅरामेट्रिक फॉर्म ऑफ ए सर्कल. कोणता आहे तर parametric form of a circle. Parametric form of a circle. We have to now learn about this parametric form of a circle. What is the parametric form of this circle? Suppose x square plus y square is equal to r square is a standard circle, and the parametric form of this standard circle is nothing but x is equal to r cos theta and y is equal to r sin theta. मग याचा प्रूफ काय नेमकं, मग हे कसं आलं? ऑलरेडी आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मध्ये हे बघितलेलं आहे. सॉरी. तर मग हे कसं येतं बघा. ठीक आहे. हा कोण आहे? कॉर्डिनेट ऍक्सिस. एक्स आणखीन वाय हे कॉर्डिनेट ऍक्सिस आहे तिथं. एक्स आणखीन वाय कॉर्डिनेट ऍक्सिस आहे. आणि हा कोण आहे? ओरिजिन आहे. ओरिजिन असेल तरच आपण स्टँडर्ड सर्कल असं म्हणणार. लेट पी एक्स वाय बी एनी पॉइंट ऑफ दॅट सर्कल. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. दॅट मीन्स काय? ओपी घ्या. हा कोण असणार आहे? डेफिनेटली द रेडियस विल बी आर. लेंथ ओपी इज इक्वल टू आर आपण म्हणू. ड्रॉ परपेंडिक्युलर पीएम ऑन ओ एक्स. आपण ओ एक्स म्हणू किंवा ऑन एक्स एक्सिस. आता एमओपी हा काय आहे? कन्सिडर दॅट इज इक्वल टू अँगल थीटा. इन्क्लिनेशन ऑफ दॅट ओपी. द इन्क्लिनेशन ऑफ ओपी इज नथिंग बट मेजर अँगल एमओपी इज इक्वल टू थीटा. अशा पद्धतीने ड्रॉ पीएम परपेंडिक्युलर. हे सगळं झालं आपण. ऍक्सिस फ्रॉम पी पासून तुमचा हा काय केला? परपेंडिक्युलर ड्रॉ केला. आता त्याच्यामध्ये इंटरअँगल ओएमपी. Triangle OMP. OMP is a right angle triangle. In triangle OMP काय आहे? Is a right angled triangle. आहे. आता राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला माहिती आहे काय होतं. इथं जर का आपण बाय द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स वी कॅन से दॅट cos थीटा इज इक्वल टू व्हॉट अबाउट दिस x. हा आहे तर डेफिनेटली हा x असणार आहे. हा y आहे तर हा डेफिनेटली y असणार आहे. म्हणजे इथं जर आपण घेतला तर cos थीटा इज इक्वल टू ऍडजस्टंट अपॉन हायपोटेन्यूस म्हणजे x अपॉन r आला. साइन थीटा घेतला तर साइन थीटा इज इक्वल टू काय होणार आहे? अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस म्हणजे y अपॉन काय आला? r. देयरफॉर हियर cos थीटा इज इक्वल टू और x इज इक्वल टू r cos थीटा and y is equal to r sin theta. झालं. These both equations are known as the parametric equations of the circle x square plus y square is equal to r square. This is the standard equation of the circle, and theta is known as the parameter. This theta is parameter now, right now. A point P with parametric coordinate. आता पॅरामेट्रिक कोऑर्डिनेट x काय आला आहे? p. आता पॅरामीटरचे कोऑर्डिनेट्स म्हणजे पॅरामेट्रिक इक्वेशनचे कोऑर्डिनेट्स काय आले? r cos थीटा झाला आणि r sin थीटा झाला. लक्षात आलं? x म्हणजे r cos थीटा, y म्हणजे r sin थीटा. स्क्वेअरिंग अँड एडिंग केलं तुम्ही तर तो डेफिनेटली काय येतो? असा येतो. म्हणजे p ऑफ थीटा इज करस्पॉन्डन्स टू p ऑफ दिस वन. हे लक्षात ठेवायचं. नेहमी कुठेही आलं तर तो पॅरामेट्रिक फॉर्म आहे आणि पॅरामीटरचा तो येतो. मग आता इथं आणखीन आता हा झाला स्टँडर्ड फॉर्म. व्हॉट अबाउट सेंटर रेडियस फॉर्म? सपोज x minus h bracket square plus y minus k bracket square is equal to r square is there. In this, the center is other than origin, that is hk is the center and radius r आहे. So what about this? What will be the parametric equation of this circle? अशा सर्कलचा पॅरामेट्रिक इक्वेशन काय असणार आहे? Then x is equal to h plus r cos theta and y is equal to k plus r sin theta असं याचं पॅरामेट्रिक इक्वेशन असणार आहे.
समजतं? म्हणजे ज्यावेळी अशा पद्धतीचं म्हणजे कोणता येस, तर हा जनरल म्हणजे सेंटर रेडियस फॉर्म मधला आहे. आणि ह्या सेंटर रेडियस फॉर्म मध्ये ज्यावेळी असं येतो त्यावेळी त्याचं पॅरामेट्रिक इक्वेशन x इज इक्वल टू h प्लस आर कॉस थिटा अँड y इज इक्वल टू k प्लस आर साइन थिटा. पॅरामेट्रिक फॉर्म कंटेन्स ओनली, पॅरामेट्रिक फॉर्म काय कंटेन करतोय? ओनली वन व्हेरिएबल अँड थीटा हा वन व्हेरिएबल आहे अँड देअरफॉर इट इज मोर कन्व्हिनियंट फॉर कॅल्क्युलेशन. थीटा π/4 समजलं की पटकन तुम्हाला आन्सर येतं. आर ऑलरेडी माहित असतो, एच आणि के माहित असतो. सो ओनली वन variable is there in this parametric form of a circle. The next one is an equation of tangent to a circle. आता equation of tangent to a circle, आता एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला इथं. Equation of tangent to the circle असं सांगितलंय. आता कोणताही सर्कल घ्या ना, मग तुम्ही तो स्टँडर्ड फॉर्म मध्ये असेल किंवा जनरल टर्म मधला असेल. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल x² प्लस y² इज इक्वल टू येतो r². आता याचा हा सर्कल आहे, त्या सर्कलला टँजंट काढायचं आहे. टँजंट म्हणजे काय आला? सगळ्यात महत्वाचं आहे, टँजंट इज अ लाईन दॅट टचेस द सर्कल ॲट वन अँड ओनली वन पॉइंट. ॲट वन अँड ओनली वन पॉइंट म्हणतो डेफिनेटली म्हणजे तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे. हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असेल, बरोबर आहे. वॉट एव्हर मे बी दिस, सपोज त्याला Px1 y1 आपण असं म्हटलंय. म्हणजे या टँजंटचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे आणि म्हणून इथं म्हणायचं की इक्वेशन ऑफ टँजंट ऑफ ए सर्कल x² प्लस y² इज इक्वल टू r² असेल. वाय? इफ दिस इज अ ओरिजिन, हा जर ओरिजिन 0 0 असेल and Px1 y1 be any point of that circle and if we draw a tangent from that point Px1 y1 then the equation of tangent is nothing but x(x1) plus y(y1) is equal to r². We have to prove this. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. इक्वेशन ऑफ टँजंट ॲट अ पॉइंट Px1 y1 to the circle x² plus y² is equal to r² is x(x1) plus y(y1) is equal to r². मग इथं समजलं का पॅरामेट्रिक इक्वेशन समजले? पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ सर्कल x² plus y² is equal to r² is nothing but x is equal to r cos theta and y is equal to r sin theta and circle x minus h bracket square plus y minus k bracket square is equal to r². Then the parametric equation of that circle is equal to x is equal to h plus r cos theta and y is equal to k plus r sin theta. After that we have to find out the equation of tangent. Equation of tangent to the circle. Now which circle? Equation of tangent to the circle at point Px1 y1. At point Px1 y1 to x² plus y² is equal to r², which is a standard equation of a circle. The center of the radius, the center of the circle is origin. Is that clear? Now draw Px1 y1 be any point on that circle and center is origin here. Now सगळ्यात पहिल्यांदा आपण स्ट्रेट लाईन मध्ये काय शिकलो की हाऊ टू फाइंड आउट द स्लोप ऑफ दॅट. आता हा कोण आहे? इथं जर टँजंट काढायचं असेल तर हा काय असतो? हा टँजंट काढलाय, ड्रॉ टँजंट which touches the point Px1 y1. बरोबर आहे ना? You know that the length of OP is equal to R or something, है ना? म्हणजे काय इथं स्लोप ऑफ OP पहिल्यांदा काढावं लागेल. स्लोप ऑफ OP हे बघा, इक्वेशन ऑफ टँजंट काढायचं आहे ना. टँजंट हा या रेडियसला काय असतो? परपेंडिक्युलर असतो. बरोबर आहे? तुम्हाला प्रॉपर्टीज माहिती आहेत सर्कल मधल्या. हा रेडियस एका कुठला पॉइंट असेल सर्कलवरचा, त्याला टँजंट ड्रॉ केला तर टँजंट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू दॅट रेडियस. मग आता हा स्लोप ऑफ ओपीचा स्लोप काय आहे? y1 मायनस 0 अपॉन x1 मायनस 0 असाच असतो की नाही? समजतो का? y1 मायनस 0 अपॉन x1 मायनस 0. पण हा y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 च्या नुसार काय झाला? y1 मायनस 0 अपॉन x1 मायनस 0 विच इज नथिंग बट y1 अपॉन x1. Whereas
x1 इज नॉट इक्वल टू 0, y1 इज नॉट इक्वल टू 0. हे कंपल्सरी खूप महत्वाचं आहे. नाव इथं काय येणार आहे, सिन्स आता काय माहिती आपल्याला, OP इज परपेंडिक्युलर टू द tangent at point P. OP is perpendicular to the tangent perpendicular to the tangent at P x1 y1. x1 y1 वरती जो P आहे म्हणजे पॉइंट आहे त्या पॉइंटला टँजंट आपण काढलाय विच इज अ परपेंडिक्युलर. मग हा जर परपेंडिक्युलर तर देअरफॉर द स्लोप ऑफ टँजंट इज इक्वल टू मायनस त्याचा रेसिप्रोकल x1 अपॉन y1 विच इज इक्वल टू से m. आता आपण असं म्हटलं, ठीक आहे, m ह्याला कन्सिडर केला. नाव इक्वेशन ऑफ टँजंट at p x1 y1 is y minus y1 is equal to m into x minus x1. So y minus y1 is equal to what about m? This is nothing but minus x1 upon y1 in bracket x minus x1. We can cross multiply this y1 in bracket y minus y1 which is equal to minus x1 in bracket x minus x1. So we can have the next step. We will get the next step is y1 minus y1 square is equal to minus xx1 plus x1 square. Now this will be here, xx1 plus yy1 is equal to x1 square plus y1 square. See, xx1 plus yy1 is equal to x1 square plus y1 square इथपर्यंत आला. Since काय हो, p x1 y1 lies on the circle na, then satisfies the equation of this circle, x square plus y square is equal to r square. Therefore we can write down here, since p x1 y1 lies on the circle x square plus y square is equal to r square. Therefore आता हा काय होणार, त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा ना, काय होणार आहे, x1 इथे आला, x1 स्क्वेअर x साठी, y साठी कोणाला y1 आला, y1 स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर. फ्रॉम दिस सपोज याला कन्सिडर केला 1, फ्रॉम 1 and 2 xx1 plus yy1 is equal to r square, x1 square plus y1 square is equal to r square. And this is our proof for the equation of tangent to the given circle. लक्षात आला, x square plus y square is equal to r square साठी. म्हणून म्हणायचं thus the equation of tangent कुठं, to the circle x square plus y square is equal to r square is किंवा at p x1 y1 is xx1 plus yy1 is equal to r square. काळजीपूर्वक लक्षात घ्या, जिथं x स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअर आहे त्याला x इंटू x1 येतो, y स्क्वेअर आहे तिथं y इंटू y1 येतो. कुठेही आता इथून पुढे स्क्वेअर आला, याचं इक्वेशन ऑफ टँजंट तुम्हाला बघायचंय, then you have to write down that xx1 to point into that x, point into that y, xx1 plus yy1 is equal to r square. This is the proof for the given equation of a tangent. 1 minute. Sorry. Next. हे झालं. मग पेज नंबर 133 वरती तुम्हाला व्हेरीफाय द इक्वेशन ऑफ द टँजंट टू द सर्कल. Equation of tangent to the circle काय म्हणतात, x square plus y square plus 2gx plus 2fy plus c equal to 0 at p x1 y1 is x square म्हणजे डेफिनेटली xx1 plus y square म्हणजे y1 आहे, आपण बघितला त्याच्यामध्ये दिला तुम्हाला प्लस 2x ऐवजी g into x plus x1 करायचं, प्लस 2y ऐवजी
एफ इंटू वाय प्लस y1 करायचा आहे आणि प्लस सी इक्वल टू 0 असा हा प्रूव्ह करायचा आहे. ठीक आहे, तर सोल्युशन मध्ये काय येणार आहे बघा. सगळ्यात महत्वाचं आपण आता जे केलं तेच सगळे इथं करायचंय. अँड वी हॅव टू फाइंड आउट. नाव यू नो दॅट पहिल्या दोन एक्सरसाइज मध्ये यू नो दिस वन. सपोज हा पी x1 y1 आपण कन्सिडर करू आणि हा याचं काय असतो सेंटर मायनस जी मायनस एफ असतो. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस इक्वल टू 0. याचा सेंटर असतो मायनस जी मायनस एफ अँड रेडियस असतो स्क्वेअर रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी. नो डाऊट अबाउट दॅट. हा म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे. आणि इथून आपल्याला जर टँजंट काढायचं असेल ह्या पी वरती, सपोज ह्या पी वरती आपल्याला हा टँजंट ड्रॉ करायचा असेल. दिस इज परपेंडिक्युलर. देअरफॉर नाव पहिल्यासारखं इथं काय करणार. गिवन इक्वेशन ऑफ सर्कल इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy plus c equal to 0. Therefore, the center of circle is c minus g minus f. Now, हे मिळाले आपल्याला. स्लोप ऑफ cp म्हणा. स्लोप ऑफ cp is equal to y1 minus minus plus f minus minus getting plus x1 minus y1 x1 plus g झाला. Since काय cp is perpendicular to the given tangent at px1 y1, therefore slope of tangent आपण इथेच लिहू. therefore slope of tangent is equal to मायनस घ्यायचा ना याचा रेसिप्रोकल x1 प्लस जी अपॉन y1 प्लस एफ. आता थोडस y1 प्लस एफ झाला. आता इथं काय करणार. से एम याला एम कन्सिडर केला. नाव द इक्वेशन ऑफ टँजंट y minus y1 is equal to m into x minus x1. So we can write down here y minus y1 is equal to what about m minus x1 plus g upon y1 plus f into x minus x1. So this will be here y plus f into y minus y1 is equal to minus x1 plus g into x minus x1. So this will be y square minus y1 plus fy किंवा yf असं म्हणा fy minus fy1 is equal to minus x1 minus minus getting plus x1 square minus gx minus 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 getting plus gx1. So x1 इकडे आला. x1 हा इकडे आला. दोन्ही एकत्र येण्यामध्ये कोण x6 आहे बघा. x1 इथं आहे. y1 इथं आहे. जे आपण काय करू शकतो. x minus x1 plus g x minus x1 plus g बरोबर आहे. या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आता सगळ्यांना इकडे आणा ना. इक्वल टू 0 करूया आपण. बरोबर आहे. म्हणजे इकडे आणूया सरळ. हा x1 स्क्वेअर प्लस x1 प्लस gx प्लस gx1 प्लस नाही प्लस gx1 चा मायनस gx1 प्लस gx1 चा
minus gx1 minus x1 square minus x1 square plus xx1 plus gx minus gx1 plus y square minus yy1 plus fy minus fy1 इक्वल टू 0. आता इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायची, काय करणार पहिला इथं हा एक इकडे आहे y1 स्क्वेअर गायब झालेला आहे पुढे y1 ओ सॉरी एक्सट्रीमली सॉरी घेताना चुकलं इथं y1 प्लस f पाहिजे होता. तेच मध्ये कुठेतरी एक एखादा जरी असं शंका आली की पटकन लक्षात येते की काय नेमकं राहायला लागलंय. इथं y1 प्लस f पाहिजे ना. y1 मायनस y1 स्क्वेअर प्लस fy मायनस fy1 इज इक्वल टू मायनस xx1 मायनस xx1 प्लस x1 स्क्वेअर बरोबर ना प्लस x1 स्क्वेअर मायनस gx मायनस gx प्लस gx1. आता क्लिअर झालं. नाव आता सगळ्यात महत्वाचा हा x1 स्क्वेअर इथंच आहे, हा y1 स्क्वेअरला तिकडे न्या. आणि मग बघूया आपण इकडे y1 हा इकडे आला की xx1 इकडे आला xx1 प्लस y1 xx1 प्लस y1 परत मग हा gx आहे बरोबर आहे का प्लस gx आहे मायनस gx येतो मायनस gx येतो. हा इथं मायनस आहे मायनसचा इथं प्लस gx करा प्लस आता इथं हा प्लस gx झाला प्लस gx आणि त्याच्यानंतर मग आपण घ्यायचा प्लस fy पुढे बघा आहे का प्लस fy प्लस हा gx गेला हा घेतला xx1 y1 gx fy घेतला fy. आता बाकीचं सगळं तिकडे ढकलूयात आपण बाकीचं सगळं तिकडे ढकलूयात fy इज इक्वल टू कोण कोण राहिला बघा xx1 y1 घेतला xx1 घेतला y1 घेतला gx घेतला हा ना fy आहे तसाच आहे. आता राहिलेले इकडे ढकलायचे आपल्याला म्हणजे x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर हे दोन्ही गेले. त्याच्यानंतर प्लस gx1 प्लस gx1 प्लस fy1 इथपर्यंत आला. आता आपल्याला फॉर्म्युला आपल्याला स्टँडर्ड इक्वेशन काय माहिती आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c असतो. म्हणजे आता x1 y1 आहे म्हणजे आपल्याला आता इथं काय करावं लागेल gx1 2gx1 2fy1 प्लस c यायला पाहिजे म्हणजे gx1 प्लस fy1 प्लस c हा दोन्ही बाजूला ऍड करावा लागेल. म्हणजे लक्षात घ्या इथं ऍडिंग ऑन बोथ साइड्स असं म्हणायचं ऍडिंग gx1 ऍडिंग gx1 plus fy1 plus c on both sides. Then what will happen to this? How will it xx1 plus yy1 plus gx1 plus gx आपण आहे जसं घेऊया प्लस इथं y1 झाल्यानंतर gx प्लस fy प्लस gx1 plus fy1 plus c which is equal to x1 square plus y1 square plus 2 plus gx1 plus fy1 plus gx1 plus fy1 plus c. So this will be xx1 plus yy1 gx and gx1 we can take out common gx plus x1 we can write down here plus fy1 and fy here you can take out f y plus y1 plus c which is equal to now this will be x1 square plus y1 square plus gx1 plus gx1 is nothing but twice g of x1 plus twice fy1 plus c. Since p x1 y1 lies on circle x square plus y square plus 2gx plus 2fy plus c equal to 0 then this will be 0.
आणि मग आपल्याला आन्सर मिळतं x(x1) plus y(y1) plus gx plus x1 fy plus y1 plus c equal to 0. So we have to write down here first, since this is the first one, okay? Since p x1 y1 lies on x1 x square plus y square plus 2gx plus 2fy plus c equal to 0. Therefore this will be x1 square. बघा x1 y1 टाकत झाला, x च्या ठिकाणी x1 आणि y च्या ठिकाणी y1. Then this will be x1 square plus y1 square plus 2gx1 plus 2fy1 plus c equal to 0. Therefore equation 1 becomes. What will happen to this first equation? x(x1) plus y(y1) plus g in bracket x plus x1 plus c equal to 0. And this is your final equation of the circle. Is that clear? अशा पद्धतीने इथं काय होतं, पेज नंबर 133 हा इथं प्रूव्ह होतो. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं राईट डाऊन काय करायचं बघा. टू द इक्वेशन ऑफ अ टँजेंट टू द सर्कल स्टँडर्ड और जनरल रिप्लेस x स्क्वेअर बाय x(x1) आता जसं सांगितलं y स्क्वेअर बाय y(y1) and you have to replace 2x as x plus x1, 2y as y plus y1. लक्षात ठेवा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. And keep the constant at same in the equation of circle. Equation of tangent in a parametric form. आता equation of tangent in parametric form. Equation of tangent in parametric form बघायचं आहे. इक्वेशन ऑफ टँजंट इन पॅरामेट्रिक फॉर्म. आता आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट इन पॅरामेट्रिक फॉर्म म्हणजे कुठला बघायचा आहे, तर इक्वेशन ऑफ टँजंट टू द सर्कल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर ऍट पी x1 y1 इज काय असतो, तर आहे x(x1) प्लस y(y1) इज इक्वल टू आर स्क्वेअर. इज दॅट क्लिअर? हे इथं असं असतंच. आता आपल्याला इथं काय मिळतो, x1 इज इक्वल टू आर कॉस θ1 असणार आहे. आता इथं बट x1 इज इक्वल टू आर कॉस θ1 अँड y1 इज इक्वल टू आर कॉस आर साइन θ1. आर साइन θ1 असणार आहे. म्हणजे इथं आपल्याला काय झालं, फॉर्म्युलानुसार टँजंट इक्वेशन ऑफ टँजंट देन इक्वेशन ऑफ टँजंट इज इक्वल टू x r cos θ1 plus y r sin θ1 is equal to r square. This is the parametric equation of tangent x r cos θ1 बरोबर. x r cos θ1 आणि मग हा r जर काय काढून घेतला तिकडे दिला तर काय होतो, x cos θ1 plus y sin θ1 is equal to r. This is your final equation of tangent in a parametric form to the circle x square plus y square is equal to r square. This is the equation of tangent in the parametric form, whereas p r cos theta and r sin theta. x1 y1 च्या ऐवजी r cos theta आणि r sin theta असेल तर हा पॅरामेट्रिक फॉर्म तुम्हाला मिळतो. आणि हा पॅरामेट्रिक फॉर्म आपल्याला फॉर द एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर साठी आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, समजतंय? म्हणजे आतापर्यंत आपण काय काय बघितलं, सगळ्यात महत्वाची गोष्ट तर पहिली गोष्ट काय बघितली आपण इथं, येस सांगा की पॅरामेट्रिक फॉर्म्स. बरोबर, म्हणजे तुमचं तुम्ही बोलताय हे महत्वाचं आहे. पॅरामेट्रिक फॉर्म्स तुम्ही सांगितलं की मी लिहिलं इथं. काय लिहिलं, पॅरामेट्रिक फॉर्म्स येतात. पहिला इक्वेशन ऑफ पॅरामेट्रिक फॉर्म कुठला, इक्वेशन ऑफ पॅरामेट्रिक फॉर्म कुठला, x इज इक्वल टू आर कॉस थीटा आणि y इज इक्वल टू आर साइन थीटा फॉर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर साठी. x माइनस एच ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y माइनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर साठी काय होणार आहे,
x is equal to s h plus r cos theta and y is equal to k plus r sin theta. These are the parametric equations. These both are the parametric equations, whereas the theta is the parameter, लक्षात घ्या, आणि r is the radius. त्याच्यानंतर पॅरामेट्रिक इक्वेशन नंतर काय बघितलं आपण? इक्वेशन ऑफ टँजंट. इक्वेशन ऑफ टँजंट टू द सर्कल. सर्कल x square plus y square is equal to r square at px1 y1. px1 y1 is xx1 plus yy1 is equal to r square, and equation of tangent to the circle x square plus y square plus 2gx plus 2fy plus c equal to 0 is x x1 x square नेहमी असं लिहायचा, y square y y1 मध्ये लिहायचा, 2x हा g in bracket x plus x1 मध्ये लिहायचा, 2y हा f in bracket y plus y1 मध्ये लिहायचा. कॉन्स्टंट take as it is, write down as it is, and this is is equal to 0 is the equation of tangent to the circle. आणि मग पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ सर्कल, पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ टँजंट काय? तर x cos theta 1 plus y sin theta 1 is equal to r. This is the equation of tangent in the parametric form. त्याच्यानंतर आपण काय बघूयात? कंडिशन ऑफ टँजन्सी. tangents from a point to the circle. आणि एक डायरेक्टर सर्कल बघायचा. त्याच्यानंतर मग टेक्स्च्युअल ऍक्टिव्हिटीज तुम्हाला आहेत, त्या पद्धतीने आपण बघू आणि एक्सरसाइज 6.3 कंप्लीट करू. म्हणजे इथं हा चॅप्टर संपतो. मी हाफ एन आवरचाच कंप्लीट केलाय, कारण तुम्हाला पटकन मिळून जाईल. अपलोड लवकर होईल 1 आवरचे. मग ते माहित नाही कसं मिस व्हायला लागलंय, म्हणून मी हाफ एन आवरचे करायला लागलोय, जेणेकरून ते पटकन अपलोड होतील. थँक्यू व्हेरी मच.